राज्यभरामध्ये दुष्काळाची स्थिती आहे, पाणीबाणी निर्माण झाली आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुरंदरमधील नीरा डावा कालवा बंद झाल्याने अपुरा टँकर तर पाण्यासाठी दिलेल्या निधीचा प्रशासनाकडून योग्यरित्या वापर नाही, परिणामी नागरिकांची पाण्यासाठी वणवण आहे। नाशिक आदिवासी पट्ट्यामधील पेठ तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांसह पुरुषांची देखील गर्दी। नाशिक शहरावर पाणी कपातीचं संकट, धरणामध्ये 20 जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या देवलाई परिसरात पालिकेकडून अद्याप पाणीपुरवठा नाही, पाईपलाईनच्या वॉलवरील गळतीच्या पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत। परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या विहिरींनी गाठलाय तळ, अनेक गावं टँकरच्या पाण्यावर अवलंबून, भर उन्हामध्ये टँकरच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची धावपळ। जळगाव जिल्ह्यातल्या 227 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई, जिल्ह्यातील 166 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या, तर 101 टँकर्सना पाणी पुरवठा। अमरावतीच्या भातुकली तालुक्यामधील वंडली गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू आहे, ग्रामस्थांकडून आंदोलन करण्याचा इशारा। लातूर जिल्ह्यातल्या तारवजा, मन्याड, धरणी, तिरू नद्यांची पात्र कोरडी ठाक, सिंचन आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर झालाय। धाराशिव शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात 150 टँकरना पाणी पुरवठा सुरू, पाण्यासाठी नागरिकांच्या रांगा।